नागपुर शहर में एक चौंकाने वाला मामला सामने आया है। कादिल बाबा नामक एक भोंदू बाबा द्वारा कथित तौर पर आधी रात को नग्न होकर पूजा की गई तो धन वर्षा की प्राप्ति होगी, ऐसा दावा किया गया और इस नग्न पूजा को संपन्न करने के लिए लड़कियों की जरूरत होती है, ऐसा कहकर अपने दो साथीदारों के साथ मिलकर नाबालिग लड़कियों की तलाश शुरू की और नाबालिगों का शोषण कर इस शर्मनाक घटना को अंजाम दिया। आरोपियों में एक महिला भी शामिल है और मामले की संवेदनशीलता को देखते हुए पुलिस ने मामले में गोपनीयता बरती है और अधिकारियों ने आरोपियों के नाम बताने से भी इनकार कर दिया है। आइए रोशनी डालते हैं इस पूरे मामले पर। डीसीपी राहुल मदने के कहने के मुताबिक आरोपी भोंदू बाबा ने मध्य रात्रि में नग्न पूजा का नाटक किया। इस दौरान 3 नाबालिग लड़कियों से अत्याचार किया गया। इस घटना के सामने आने के बाद हड़कंप मच गया है और पुलिस ने इस मामले में 5 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। आरोपियों में एक महिला भी शामिल है। यह घटना 3 दिन पहले घटित हुई थी। इस मामले का मुख्य आरोपी कादिल बाबा नामक एक धोखेबाज है। कादिल बाबा का असली नाम अब्दुल कादिर है और वो मानकापुर पुलिस स्टेशन क्षेत्र में रहता है। आरोपी का नाम आशीष है और वो कपिल नगर थाना क्षेत्र में रहता है। उसके साथ रहने वाली महिला भी इसमें आरोपी है। पुलिस ने बताया कि कादिल बाबा ने दावा किया था कि अगर कोई आधी रात को नग्न होकर पूजा करता है तो धन की वर्षा होगी। आरोपी ने कहा कि नग्न पूजा के लिए नाबालिग लड़कियों की आवश्यकता होगी। आरोपी आशीष और महिला ने 2 साथियों की मदद से नाबालिग लड़कियों की तलाश शुरू कर दी। चारों आरोपियों ने गरीब परिवारों के 3 नाबालिग लड़कियों को पैसे देने का वादा करके पूजा के लिए बहकाया। लड़कियों ने पैसे के लालच में आकर इस घटना को पूरा करने का मन बना लिया, लेकिन उन्हें क्या पता था कि आगे उनके साथ किस तरह की बर्बरता की जाएगी। लड़कियां अपने साथ होने वाले दुष्कर्म से अनजान थी। रविवार की रात सभी लोग मानकापुर थाने की सीमा में स्थित कादिल बाबा के घर पहुंचे। बाबा ने पूजा का ढोंग शुरू कर दिया और नाबालिगों के साथ दरिंदगी भी की। इस प्रकरण में पुलिस ने बहुत ही गोपनीयता बरती। पुलिस ने बताया कि कादिल बाबा ने इससे पहले भी ऐसी घटनाओं को अंजाम दिया है। लड़कियों का पता लगाने के लिए मामले के अन्य 2 आरोपियों की मदद ली गई। पुलिस को संदेह है कि कादिल बाबा और आशीष ने अंधविश्वास का फायदा उठाकर पहले भी ऐसी ही हरकतों की होगी। कादिल बाबा पर सेक्स रैकेट चलाने के संदेह की भी जांच शुरू है। 5 आरोपियों को पुलिस ने न्यायालय में पेश किया। न्यायालय ने आरोपियों को 25 अप्रैल तक पुलिस हिरासत में रखने के आदेश दिए हैं। तीनों लड़कियां नाबालिग होने से यह मामला और भी संवेदनशील हो गया है। इस अत्याचार प्रकरण की वीडियो रिकॉर्डिंग तो नहीं की गई, इसकी भी जांच पुलिस कर रही है। नागपुर समय नागरिकों से गुजारिश करता है कि ऐसे किसी भी तरह के दावों पर विश्वास ना करें। आज के आधुनिक जीवन शैली में इस अंधविश्वास की कोई नींव नहीं है और ऐसी गतिविधियों से सतर्क रहे, अपने विवेक का इस्तेमाल करें। अगर ऐसी घटनाओं की जानकारी मिले तो नजदीकी पुलिस को तुरंत संपर्क करें। नाही, याच्यामध्ये मानकापूर पोलीस स्टेशन अंतर्गत आपण जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये 64, 65 त्यानंतर 74, 75 BNS आणि 5 आणि 4 आणि 6 पॉक्सो या कायद्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये जी फिर्यादी आहे गायत्री उकरे, ते नंतर याच्यामध्ये आरोपी झालेले आहे, त्याच्यामध्ये तिला अटक पण केलेली आहे। याच्यामध्ये जो भोंदू बाबा म्हणून काम करतो त्याच्यामध्ये अब्दुल कुरेशी उर्फ कुणाल मदने हा कन्वर्टेड व्यक्ती आहे आणि त्याच्यानंतर जे त्याचा मित्र आशू, त्याची मैत्रीण गायत्री आणि ज्या मायनर मुलींचं या ठिकाणी लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे त्यांचे मित्र, असे 5 आरोपी आपण या ठिकाणी अटक केलेले आहेत। आणि हा प्रकार कशासाठी केला जात होता किंवा का केला जात होता, याच्यामध्ये काही मुलींचे व्हिडिओ फोटो काढलेत का, याच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत। निश्चित यामध्ये आम्ही जे स्टार्टिंगला जे आम्हाला वाटलं होतं की यामध्ये फक्त 376चा प्रकार आहे, पण याच्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या चौकशीत कुठेतरी पैशाचा पाऊस पाडण्याचं कुठं आमिष दाखवून, पैशाचा आमिष दाखवून या प्रकारे याच्यामध्ये गुन्ह्याचं स्वरूप दिसतं। त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत। नाही, याच्यामध्ये कुठेतरी प्राथमिकदृष्ट्या हे निष्पन्न झालेलं आहे की या ठिकाणी मुलींचं नग्न हे करून किंवा एका रूममध्ये त्यांना ठेवून दुसऱ्या रूममध्ये कुठे पूजा अर्चा केली जाईल आणि त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी पैसे त्यांना दिले जातील अशा स्वरूपाचं प्राथमिकदृष्ट्या हे येतं। त्याच्या अनुषंगाने आम्ही या जो तपासात निष्पन्न झालं की कुठं जादू टोण्याचा यामध्ये वापर केला जात होता, त्याच्या अनुषंगाने आम्ही सेक्शन पण त्यामध्ये ॲड करत आहोत। आणि निश्चित याच्यामध्ये आणखीन इतर कोणी सहभागी आहे का किंवा अशा मुलींचं ज्या 3 पीडित मुली आहेत यांना आणखीन इतर मुली आहेत का या संदर्भात सुद्धा आम्ही तपास करत आहोत। नाही, याच्यामध्ये जे फिर्यादी याच्यामध्ये गायत्री उरकेकर आहे
ते तिच्या घरामध्ये हे प्रकार झालेला आहे. त्याच्यामध्ये पूर्ण प्रकार झालेला नाही, परंतु ज्यावेळेस त्या ठिकाणी मुलींना बोलवण्यात आलं, त्यांचे फोटो काढण्यात आले आणि त्यानंतर त्या ठिकाणी जो आरोपी आहे, मुख्य आरोपी, तर त्याने त्या ठिकाणी त्यांच्यासोबत 2 मुलींसोबत त्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केलेले आहेत. याच्यामध्ये 3 मुली अल्पवयीन आहेत की ज्या मुलींना त्यांचे मित्रच त्या ठिकाणी घेऊन गेलेले होते. जो आरोपी त्याच्यामध्ये आहे आशू उर्फ असलेस कोचे, याच्या मार्फतीने त्या मुली त्या ठिकाणी गेलेल्या होत्या आणि त्याची जी मैत्रीण आहे गायत्री उकरे, याच्या मार्फतीने त्या ठिकाणी ते मुलं त्या मुलींना त्या ठिकाणी घेऊन गेलेले होते. यामध्ये आणखीन आम्ही जे काय मोबाईलमध्ये आम्हाला फुटेज मिळालं आहे, फोटो मिळाला आहे, त्याच्या अनुषंगाने इतरही मुली त्यामध्ये असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने आम्ही तपास करत नाही. जुनयाचं नाहीये क्राईम रेकॉर्ड. हा कुठंतरी ॲक्युप्रेशर थेरपीचा कुठं कोर्स केल्याचं प्राथमिक दृष्ट्या निष्पन्न होतो, पण हा जो प्रकार आहे या प्रकारामध्ये त्याची इन्व्हॉल्वमेंट आहे. आणखीन या ठिकाणी पुढील काही गोष्टी याच्यामध्ये निष्पन्न निश्चितच होतील. त्या प्रकारे आम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहोत आणि जर असं कुणाच्या आपल्या मार्फतीने विनंती करतो की असं जर प्रकार कुणाच्या झाला असतील तर आम्हाला त्या संबंधी कॉन्टॅक्ट करावं. नाही, याच्यामध्ये निश्चितच पैशाचं आम्ही दोन्ही बाजूने दिलं होतं. ज्या मुलं त्यांना घेऊन आले होते त्यांनाही दिलं होतं, ज्यामध्ये त्यांना आरोपी आपण अटक केलेले आहेत, मुलींनाही दिलं होतं. आणि जी गायत्री आणि आशू म्हणून जो आरोपी आहे, मित्र, दोघं बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आहेत, तर त्यांना सुद्धा या संबंधी अटक केलेली आहे. नाही, तिचा कारण ती ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी त्या मुलींच्या संबंधीने तिला नग्न करण्यात आलं किंवा त्या ठिकाणी तो घटना घडली गेली, हे गायत्रीचंच घर होतं. प्राथमिक कुठंतरी पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. निश्चितच याच्यामध्ये आम्ही खोलामध्ये गेलो आणि हा प्रकार उघडकीस आलेला आहे.